मेरे खुदा, उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुतिगान है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से है अपने दया से तूने मुझे, योग्यता से है अपने दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा खुदा, है तुझ पर भरोसा मेरा, तू है सच्चा खुदा, है तुझ पर भरोसा मेरा, सेवा पूरी कर पाऊंगी ना प्रभु ऐसा दो वरदान, सेवा पूरी करके पाऊंगी ना प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। प्रेज द लॉर्ड। सभी कोई खुश है? कोई बच्चे दिख नहीं रहे हैं। प्रेज द लॉर्ड। सभी लोग खुश हैं? बच्चे लोग सभी लोग खुश हैं। हाथ उठाएंगे तो वीडियो ऑन कर सकते हैं सभी लोग, तो प्लीज। प्रेज द लॉर्ड। सभी खुश हैं? एवरीवन आर हैप्पी? समीर and anyone? Solo sister और एक हम लोग गीत गाने जा रहे हैं, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। ये गीत सब कोई को आता है क्या? सभी बच्चे, आप लोगों को ये गीत आता है तो हैंड रेज कर देंगे, प्लीज रेज योर हैंड। Solo sister स्माइल कर देंगे।
രശ്മി എന്നാണത്. രശ്മിയുടെ 2 മക്കള് കേറുന്നുണ്ടായിരുന്നു. सभी का एक स्माइल देखना चाहते हैं। ओके, ठीक है। कौन है राजाओं का राजा, ये सॉन्ग को एक्शन के साथ भी आप लोग गा सकते हो। सभी को एक्शन पता है? अंशिका लाइन में आ जाइए। ओके, इस गीत को हम लोग गाएंगे। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। फिर से करेंगे, किस तरह से हम लोग करेंगे। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। करेंगे सभी कोई। मेरी आवाज क्लियर है ना बच्चों? आवाज आ रही है, आ रही है, आ रही है। ओके ओके ओके। अब वीडियो ऑन नहीं है सभी की, कुछ प्रॉब्लम है तो ठीक है, अदरवाइज अगर ऑन कर सकते हैं तो आप लोग कर सकते हैं। आ ही जाएंगे, आ ही रहे हैं, आ ही रहे हैं। एक दूसरे आप कंटिन्यू कर लो। फेस। ओके, चलिए हम लोग एक्शन के साथ में इस सॉन्ग को गाते हैं। कौन है राजाओं का राजा। सभी कोई को आता होगा ये सॉन्ग। एक बार हाथ उठा देते तो अच्छा होता बच्चों। सभी बड़ों को आता है। ओके ओके, ठीक है। 1 2 3 स्टार्ट। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम। तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार। वंस अगेन। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम। तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार। पानी पे चलता है, भीड़ को खिलाता है। once again। पानी पे चलता है, भीड़ को खिलाता है। शैतान भी डरता है यीशु के नाम से, शैतान भी डरता है यीशु के नाम से। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम। तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार। क्रूस को उठाया है, मौत को हराया है, क्रूस को उठाया है, मौत को हराया है। अनुग्रह से उसके हमने उद्धार पाया है, अनुग्रह से उसके हमने उद्धार पाया है। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। यीशु है उसका नाम,
यीशु है उसका नाम, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार। फिर से करेंगे। पानी पे चलता है, पानी पे चलता है, भीड़ को खिलाता है, पानी पे चलता है, भीड़ को खिलाता है, शैतान भी डरता है यीशु के नाम से, शैतान भी डरता है यीशु के नाम से। कौन है, कौन है राजाओं का राजा, कौन है, कौन है दुनिया का बादशाह, कौन है, कौन है राजाओं का राजा, कौन है, कौन है दुनिया का बादशाह। यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार। क्रूस को उठाया है, मौत को हराया है, क्रूस को उठाया है, मौत को हराया है, अनुग्रह से उसके हमने उद्धार पाया है, अनुग्रह से उसके हमने उद्धार पाया है। कौन है, कौन है राजाओं का राजा, कौन है, कौन है दुनिया का बादशाह, कौन है, कौन है राजाओं का राजा, कौन है, कौन है दुनिया का बादशाह। यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम, तो करो जय जयकार, 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 तो करो जय जयकार। हालेलुया। और एक गीत हम लोग बस कोरस है, इसको हम लोग गाएंगे परमेश्वर की महिमा के लिए। मैं चलता चलता रहा यहाँ वहां, मैं ढूंढता ढूंढता रहा यहाँ वहां, पर कोई नहीं, यीशु के जैसा कोई नहीं। मैं चलता चलता रहा यहाँ वहां, मैं ढूंढता ढूंढता रहा यहाँ वहां, मैं घूमता रहा मैं यहाँ वहां, कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, कोई नहीं। मैं चलता चलता रहा यहाँ वहां, मैं ढूंढता ढूंढता रहा यहाँ वहां, मैं घूमता रहा मैं यहाँ वहां, कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, कोई नहीं। मैं चलता चलता रहा यहाँ वहां, मैं ढूंढता ढूंढता रहा यहाँ वहां, मैं घूमता रहा मैं यहाँ वहां, कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, कोई नहीं। सचमुच में हम लोग के यीशु मसीह के जैसा कोई भी नहीं है। कोई है क्या? कोई भी उसके जैसा नहीं हो सकता है ना। उतना पवित्र, उतना महान, जिसमें कोई भी पाप ना हो, जिसने हमारे लिए
सारे दुखों को सहा। कोई है क्या यीशु के जैसा? हाँ बच्चों, कोई भी नहीं है हमारे परमेश्वर के जैसा भला और अच्छा और महान एकमात्र परमेश्वर, उसके अलावा और कोई भी महान नहीं है। हालेलुया। और हम लोग एक गीत के द्वारा हमने सीखा, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, सिर्फ एक ही है और वो है यीशु का नाम। हालेलुया। और उस नाम को हम लोगों ने पाया है और उस नाम को हम लोगों ने जाना है। हालेलुया। सचमुच में कितना हम लोग के लिए सौभाग्य का बात है कि उस परमेश्वर का नाम को, जो राजाओं का राजा, जो प्रभुओं का प्रभु, जो स्वामियों का स्वामी है, उस परमेश्वर को हम लोग जानते हैं और जो हमारे लिए इस जगत में आया है। हालेलुया। सभी लोग खुश है ना बच्चों? क्योंकि अभी क्रिसमस सीजन चल रहा है ना। खुश होने का बहुत सारा कारण हो सकता है ना आप लोग के लिए। अभी छुट्टियां भी आ जाएंगी, छुट्टी होगी ना सभी की स्कूल की। प्रेज द लॉर्ड। सभी लोग सुन रहे हैं बच्चों? कैन एवरीवन रेज योर हैंड? ओके, ओनली वन। हम लोग प्रार्थना में जाएंगे। पवित्र परमेश्वर पिता, इस समय के लिए प्रभु हम धन्यवाद करते हैं पिता। प्रभु धन्यवाद करते इस समय के लिए प्रभु, तेरी महिमा करने के लिए तूने सहायता मदद किया प्रभु। हम धन्यवाद करते हैं प्रभु। बाद बाकी के सेक्शन को प्रभु आपके हाथों में सौंपते, जितने बच्चे प्रभु उन सबको प्रभु आपके हाथों में सौंपते, सबको प्रभु अपने बल, अपने बुद्धि, अपने शक्ति, अपने सामर्थ्य में प्रभु हर एक को आप बढ़ाइए पिता परमेश्वर। वो हर एक बच्चे पिता परमेश्वर, मनुष्य के अनुग्रह से बढ़कर के परमेश्वर पिता आपके अनुग्रह में बढ़ने के लिए एक एक की प्रभु जी सहायता और मदद कीजिए प्रभु। हर एक अंधकार की शक्ति और सामर्थ से परमेश्वर हर एक बच्चे को बचाइए और अपनी महिमा के लिए पिता परमेश्वर हर एक बच्चों को प्रभु इस्तेमाल कीजिए पिता परमेश्वर। के बच्चों को प्रभु आपके हाथों में सौंपते हैं, यहाँ जितने लोग हैं प्रभु सबको आपके हाथों में सौंपते हैं। अगर आने वाले कोई बच्चे प्रभु उन सबको प्रभु आपके हाथों में सौंपते, पूरे सेक्शन को प्रभु आपके हाथों में समर्पित करते हैं प्रभु। धन्यवाद करते हैं, हमारी प्रार्थनाओं को आपने सुन लिया है। यीशु के नाम से प्रार्थना मांगते हैं, आमीन आमीन आमीन। आमीन आमीन आमीन। थैंक यू सिस्टर। परमेश्वर सब बड़ी आशीष करे और भी परमेश्वर के राज्य में बच्चों के बीच में भी सेवकाई करने के प्रभु के दास को और भी अवसर मिले। हम सब लोग प्रार्थना करेंगे, प्रभु के दास को आशीष करेंगे। इस समय प्रार्थना के लिए अगले सेक्शन पास्टर रॉबी पास्टर को और जया रॉबी सिस्टर को हम अगुवाई के लिए सबसे पहला प्रार्थना के साथ अंशिका प्रार्थना करेंगे। मेरे ख्याल से अंशिका लाइन में हो। अंशिका वीडियो ऑन किए। आए हुए सभी बच्चे लोग वीडियो ऑन कीजिए, आप सभी लोग का चेहरा देखना चाहते हैं। ठीक है, अब प्रार्थना के लिए जैसे कि आप लोग के लिए वर्शिप के लिए जो दीदी ने हमारे साथ गीत गाया वो दीदी के लिए और जो आने वाले टीचर्स के लिए, साथ में हमारे साथ बिंदु आंटी भी है, वो हमारे साथ ट्रांसलेशन करेंगे। ठीक है, उनके लिए भी प्रार्थना करेंगे। प्रार्थना कीजिए। अंशिका वीडियो ऑडिएबल करो। यीशु मसीह, मैं आपसे प्रार्थना करते हो, आपने सुंदर दिन दिखाया, इसके लिए धन्यवाद यीशु मसीह। यहाँ पे जितने भी टीचर आया उन्हें आपने हमारे लिए भेजा, वो हमारे लिए जो सिखाने पाए वो हम सीखने पाए और वो हमेशा याद रहने पाए, वो हम कभी ना भूलने पाए। हम आंटी रोबी सर और जो जया दीदी है उनके लिए प्रार्थना करते हैं, और वो जो सिमरन दीदी और जो भी टीचर्स हमारे लिए आए और हमें जितना भी उन्होंने पढ़ाया उसके लिए धन्यवाद। और जो आगे पढ़ाने जाए उसमें आप हमारी मदद करना, सहायता करना कि हम वो समझ पाए, आपने ऐसा कर दिया, धन्यवाद। सारा आदर मैं आपको देती हूँ यीशु मसीह के नाम से, आमीन। आमीन 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 आमीन। परमेश्वर हमारी प्रार्थना को सुना। थैंक यू सिमू को। इस समय हम थैंक्स कहना चाहते हैं। परमेश्वर आपको आशीष करे। गॉड ब्लेस यू। थैंक यू। हालेलुया। इस समय सिस्टर जया रॉबी सिस्टर और पास्टर हालेलुया रॉबी पास्टर को भी हम सब स्वागत करेंगे। എല്ലാവരും കരങ്ങളെ അടിച്ച് കർത്താവിന്റെ ദാസിയെ
പ്രധാനദാസനെ സ്വാഗതം ചെയ്യാം. ഗോഡ് ബ്ലെസ് യു. ഓവർ ടു സിസ്റ്റർ ജയ റോബി. അതിനോടോട് ഹല്ലേലൂയ നമ്മൾ ട്രാൻസ്ലേറ്റ് ചെയ്യാൻ സഹായിക്കുന്ന സിസ്റ്റർ ബിന്ദു തോമസിനും ഈശ്വരത്തെ നല്ലൊരു ക്ലാപ്പ് ചെയ്ത് സ്വാഗതം ചെയ്തേക്ക്. താങ്ക് യു. വീഡിയോസ് ഓൺ ആക്കാം. പ്രൈസ് ലോർഡ്. വീഡിയോ കാണുന്നില്ലേ? കേക്കാം കേക്കാം. എക്കോ വരുന്നുണ്ട് നന്നായി. എക്കോ വരുന്നുണ്ട്. കേൾക്കാം കേൾക്കാം കേൾക്കാം. എക്കോസ് ഉണ്ട്. നമ്മളെല്ലാ पिल्लरों वीडियोस ऑन आको. हाँ, सभी बच्चे लोग वीडियोस ऑन करें. सिमी टीचर भी हमारे साथ रुके, जाना नहीं. ओके. എല്ലാ കുഞ്ഞുങ്ങളും വീഡിയോസ് രേഷ്മി ഡിവൈസ് എന്ന വീഡിയോ ഓൺ ആക്കുവാണെങ്കിൽ ഏറ്റവും നല്ലതായിരിക്കും. നമ്മുടെ സാറിനും ടീച്ചറിനും കുഞ്ഞുങ്ങളെ കാണാൻ പറ്റുമല്ലോ. रेशमी डिवाइस, जतिन, सभी लोग अपने वीडियोस ऑन करें. Okay, praise the Lord. बच्चा वालों, raise your hands and say praise the Lord. यीशु मसीह की. अरे अनम्यूट करो, बोलो यीशु मसीह की जय. पूरा बच्चा वालों, यीशु मसीह की जय. जय. जय बोलो. यीशु मसीह की जय. ആരും സംസാരിക്കുന്നല്ലോ. ബच्चा वालों, प्लीज come on. यीशु मसीह की പറയുന്നുണ്ട്. ഓക്കെ ഓക്കെ. ദൈവം അനുഗ്രഹിക്കട്ടെ. നമുക്ക് ഇങ്ങനെ അവസരയുടെ കർത്താവ് ഒരുക്കി നൽകിയത് ഓർത്ത് ഞാൻ ദൈവത്തിന് സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. परमेश्वर सबको आशीष करे. ऐसे एक और मौका हम परमेश्वर ने हमें दिया, इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं. പ്രത്യേകിച്ച് ഗ്ലോബൽ കിഡ്സ് ആൻഡ് യൂത്ത് മിനിസ്ട്രിയുടെ പ്രവർത്തകരായിരിക്കുന്ന സിസ്റ്റർ സുലു, അതുപോലെ തന്നെ മറ്റു പ്രവർത്തകർ, കുഞ്ഞുങ്ങൾ എല്ലാവർക്കും കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിലുള്ള സ്നേഹവന്ദനത്തെ അറിയിക്കുന്നു. ग्लोबल किड्स एंड यूथ मिनिस्ट्री में जो भी हो, सिस्टर सुलू और जितने भी बच्चे हैं सबको, और जितने भी लोग जुड़ा है सबको प्रभु यीशु मसीह के नाम में जय मसीह की. ഓക്കെ, ഒരു പ്രാവശ്യം കൂടെ നമുക്ക് ദൈവത്തെ സ്തുതിപ്പാൻ കൃപ നൽകിയല്ലോ. നമ്മുടെ കുഞ്ഞുങ്ങൾ എല്ലാവരും ആക്റ്റീവായിട്ട് ആയിരിക്കണം. എനിക്ക് തോന്നുന്നു പരീക്ഷയുടെ സമയമായിരിക്കാം, അതുകൊണ്ട് നമ്മുടെ കുഞ്ഞുങ്ങൾ അല്പം കുറവാണ്. സാരമില്ല, നമുക്ക് ഇന്ന് രാത്രിയിൽ നമുക്ക് ഉള്ളവർ വെച്ച് നമുക്ക് ദൈവത്തെ സ്തുതിപ്പാനായിട്ടുള്ള വരികയാണ്. सारे बच्चे एक्टिव रहे, और जितने भी बच्चे हमारे मेरे ख्याल से एग्जाम चल रहे, इसलिए बच्चे कम दिख रहे आज. और जितने भी हो, हम परमेश्वर के सन्निधि में एक्टिव रहे और परमेश्वर का स्तुति महिमा करें. എല്ലാവരും കരങ്ങളെ ഒന്ന് വീശി യേശുവിനെ സ്തുതിച്ചേ. सारे अपने हाथ हिलाते हुए यीशु मसीह का स्तुति करें. പ്രൈസ് ദി ലോർഡ് പറഞ്ഞേ. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. जय मसीह की बोले सब. ഓക്കെ, ഇംഗ്ലീഷ് സോങ് പഠിക്കാം കേട്ടോ. നമ്മൾ കുറച്ച് പേരേ ഉള്ളൂ. നമുക്ക് ഒരു ഇംഗ്ലീഷ് സോങ് പഠിക്കാനായിട്ട് പോകണം കേട്ടോ. എല്ലാവരും ചേർന്ന് പാടേ. आज हम एक इंग्लिश सॉन्ग सीखेंगे. थोड़ा है बच्चे, आज एक इंग्लिश सॉन्ग सारे मिलकर सीखेंगे. നമുക്ക് ആക്ഷൻ കൂടെ ഉണ്ട്. നമുക്ക് സമയമുണ്ടെങ്കിൽ ആക്ഷൻ കൂടെ നമുക്ക് നോക്കാം കേട്ടോ. एक्शन भी है, अगर टाइम है तो हम एक्शन भी सीखेंगे.
A very big God, always by my side. A very big God, by my side, by my side. A very big God, always by my side. A very big God, by my side, by my side. God is big all over me. God is big all over you. God is big all over us. God is big all over the world. My love is so small, it's so small, it's so small. My love is so small, it's so small, it's so small. My love is so small, it's so small, it's so small. God's love is so big, it's so big, it's so big. God's love is so big, it's so big, it's so big. God's love is so big, it's so big, it's so big. A very big God, always by my side. A very big God, by my side, by my side. A very big God, always by my side. A very big God, by my side, by my side. നമുക്ക് ഈ പാട്ട് ഒന്ന് പെട്ടെന്ന് പഠിക്കാം കേട്ടോ. എന്നിട്ട് ഒന്ന് പറഞ്ഞ് എ വെരി ബിഗ് ഗോഡ് ഓഫ് always by my side, a very big God of. Vechavalo, please open your mouth and say. പറയണം കേട്ടോ, കുഞ്ഞുങ്ങൾ ചേർന്ന് പറഞ്ഞു താക്കിയതിന് കുഴപ്പമില്ല. ഒന്ന് പറയണേ കേട്ടോ. എ വെരി ബിഗ് ഗോഡ് ഓഫ്. सभी बच्चे मुंह खोलकर बोलिए। अंशिका, जतिन, आप लोग आपकी डिवाइस खोलिए। A very big God of, always by my side. A very big God of, by my side, by my side. എന്ന് പറയാൻ നമ്മുടെ ദൈവം വലിയ ദൈവമാണ്. इसका मीनिंग ये है हमारा परमेश्वर बड़ा परमेश्वर है. ആ ദൈവം എന്റെ കൂടെ എപ്പോഴും കൂടെ ഉണ്ട്. वही परमेश्वर हमेशा हमारे साथ है. ദൈവം എന്നെക്കാൾ വലുതാണ്. परमेश्वर मुझसे भी बहुत बड़ा है, महान है. ദൈവം നിങ്ങളെക്കാൾ വലുതാണ്. परमेश्वर आपसे भी बड़ा है और महान भी है. നമ്മളെക്കാൾ വലുതാണ്. हम सबसे भी बड़ा है. ലോകത്തെക്കാൾ വലുതാണ് നമ്മുടെ ദൈവം. पूरे इस दुनिया से भी बड़ा है हमारा परमेश्वर. പക്ഷേ മനുഷ്യരുടെ സ്നേഹം ഏറ്റവും ചെറുതാണ്. लेकिन इंसान का प्यार सबसे छोटा है. ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം അത് ഏറ്റവും വലുത്. लेकिन परमेश्वर का प्यार और सबसे बड़ा है. ഓക്കെ, അപ്പൊ നമുക്ക് ഒന്നുകൂടെ പാട്ട് പാടാം കേട്ടോ. ഒന്ന് ശ്രദ്ധിച്ചോണേ. 1 2 3 സ്റ്റാർട്ട്. A very big God, always by my side. A very big God, by my side, by my side. A very big God, always by my side. A very big God, by my side, by my side. God is big God over me. God is big God over you. God is big all over us. God is big all over the world.
Men's love is so small, it's so small, it's so small. Men's love is so small, it's so small, it's so small. Men's love is so small, it's so small, it's so small. God's love is so big, it's so big, it's so big. God's love is so big, it's so big, it's so big. God's love is so big, it's so big, it's so big. A very big God, always by my side. A very big God, always side by my side. A very big God, always by my side. A very big God, by my side, by my side. അപ്പൊ ഇതിന് ആക്ഷൻ ഉണ്ട് കേട്ടോ, ആക്ഷൻ ഉണ്ട് കേട്ടോ. इस गाने का एक्शन भी है. ഓക്കെ, എല്ലാവരും ശ്രദ്ധിച്ച് കേൾക്കണം കേട്ടോ. അപ്പം എ വെരി ബിഗ് ഗോഡ് എങ്ങനെയാണ്? എ വെരി ബിഗ് ഗോഡ്, എ വെരി ബിഗ് ഗോഡ് ഓ എന്ന് പറയുമ്പോൾ എ വെരി ബിഗ് ഗോഡ് always by my side. A very big God by my side, by my side. Okay, പഠിച്ചല്ലോ. A very big God always by my side. A very big God by my side, by my side. God is big over me. നമ്മളൊക്കെ അവരുതാണ്. God is big over you. God is big over us. God is big all over the world. Over the world, all over the world. Rotate. All over the world. Okay. All over the world. Rotate ചെയ്യണം. All over the world. When men love is so small, it's so small, it's so small. Men's love is so small, it's so small, it's so small. Men's love is so small, it's so small, it's so small. God's love is so big, it's so big, it's so big. God's love is so big, it's so big, it's so big. God's love is so big, it's so big, it's so big. A very big God, always by my side. a very big God, by my side, by my side. Okay, നമുക്ക് ഒന്നുകൂടെ പാടിയിട്ട് നമുക്ക് ക്ലാസ്സിലേക്ക് പോകാം കേട്ടോ. ശരി, ഓക്കെ. एक और बार ये गाना हम गाएंगे एक्शन के साथ. By my side, by my side, by my side, a very big God, always by my side, a very big God, by my side, by my side. God is big all over me. God is big all over you. God is big all over us. God is big all over the world. His love is so small, it's so small, it's so small. His love is so small, it's so small, it's so small. His love is so small, it's so small, it's so small. God's love is so big, it's so big, it's so big. God's love is so big, it's so big, it's so big. God's love is so big, it's so big, it's so big. A very big God, always by my side. A very big God, by my side, by my side. A very big God, always by my side. A very big God, by my side, by my side. ഓക്കെ, എല്ലാവരും പഠിച്ചോ? എല്ലാവരും പഠിച്ചോ? सब लोगों ने सीख लिया गाना. നിങ്ങളുടെ വീഡിയോ ഒന്ന് ഓണാക്കണം കേട്ടോ. എല്ലാവരും വീഡിയോ ഒന്ന് ഓണാക്കിക്കേ. എനിക്ക് ആരെയും കാണാൻ പറ്റുന്നില്ല. നിങ്ങൾ അവിടെ ഉണ്ടോ? വീഡിയോ കാണുന്നില്ലല്ലോ. सब लोग अपना अपना वीडियो ऑन करिए. सब अपना वीडियो ऑन कीजिए. सर को आप दिख नहीं रहे. आपका सबका चेहरा देखना है सर. മുഖത്തിന്റെ എക്സ്പ്രഷൻ കണ്ടെങ്കിലേ നമുക്ക് സന്തോഷമുള്ളൂ കേട്ടോ.
आपकी चेहरा देखने में ही खुशी होते हैं। अंशिका, जोयल, डिवाइस ऑन कीजिए प्लीज। जतिन, ഒന്ന് വീഡിയോ പ്ലേ ചെയ്യാൻ എല്ലാവരും ഓണാക്കണേ, കുറച്ചു നേരത്തേക്ക് മാത്രം കേട്ടോ। हमें थोड़ी देर के लिए, हमारा सेक्शन खत्म होने वाला है, बस थोड़ी देर के लिए सब अपने अपना वीडियो ऑन कीजिए। टर्न ऑन योर वीडियो। जोयल, किरण अरुण, अंशु, समीर, अंशिका, सभी लोग वीडियोस ऑन कीजिए, कई बार बोला है ना। जतिन, जतिन, जतिन ने वीडियो ऑन कीजिए। हाँ ओके। ഓക്കെ ഓക്കെ ഓക്കെ, നമുക്ക് ക്ലാസ്സിലേക്ക് പോവാം. നമുക്ക് കുറച്ച് കഥകൾ പഠിക്കാൻ പോകണം കേട്ടോ. സ്റ്റാൻഡിങ് അപ്പ് നോക്കിക്കേ. എല്ലാവർക്കും കാണാമോ? എല്ലാവരും കാണാമോ? सब देख सकते हैं, देख सकते हैं सब। ओके, എല്ലാവരും കാണാമോ? सब लोग देख रहे हैं ना पास, सब जो दिखा रहे हैं, पिक्चर शेयर किया हुआ है। ഓക്കെ, നമ്മുടെ കഥ ആരംഭിക്കാൻ പോവാണ് കേട്ടോ. നമ്മുടെ ബൈബിളിലെ ഒരു കഥയിലേക്ക് നമ്മൾ പ്രവേശിക്കുകയാണ്. आज हम बाइबल का एक कहानी सीखेंगे, उस कहानी की ओर हम जा रहे हैं। നമ്മുടെ ബൈബിളിലെ ഏറ്റവും പുതിയ നിയമത്തിൽ പ്രതിപാദിക്കുന്ന ആളാണ് നമ്മുടെ യേശു മസീഹ്, യേശു ക്രിസ്തു. नया नियम में हम देख सकते हैं यीशु मसीह के बारे में। യേശു ക്രിസ്തു ഈ ഭൂമിയിൽ നമ്മൾ കഴിഞ്ഞ പ്രാവശ്യം നമ്മൾ കണ്ടു. കഴിഞ്ഞ വീഡിയോയില് നമ്മൾ യേശു ജനിക്കുന്നതും യേശു ജീവിച്ച് ഒരുപാട് അത്ഭുതങ്ങൾ ചെയ്തൊക്കെ നമ്മൾ കഴിഞ്ഞ പ്രാവശ്യത്തെ ക്ലാസ് നമ്മൾ കേട്ടായിരുന്നു. जो पिछले क्लास में हमने ये सारे सीखे, यीशु मसीह ने जन्म हुआ और जो भी यीशु मसीह के बारे में जो कुछ भी हो सारे पिछले क्लासेस में हम सीखा था। യേശു അപ്പച്ചൻ ഈ ലോകത്തിൽ വന്നു 3.5 വർഷമാണ് സുവിശേഷം പ്രസംഗിച്ചു. ഒരുപാട് രോഗികളെ സുഖമാക്കി. വലിയ വലിയ മാറ്റങ്ങൾ ആ നാട്ടിൽ യേശു അപ്പച്ചൻ ചെയ്തു. यीशु मसीह इस दुनिया में आने के बाद 3.5 साल इस दुनिया में सुसमाचार सुनाया और लोगों के बीच में बहुत चमत्कार और रोगियों को चंगा किया। बहुत बड़े बड़े काम इस दुनिया में किया। 3.5 साल सुसमाचार सुनाया और चमत्कार भी किया।
ആ സമയത്ത് യേശു ഈ ഭൂമിയിൽ ഉള്ള സമയത്ത് ഒരു സംഭവ കഥയാണ് ഇവിടെ കാണിക്കാൻ പോകുന്നത്. यीशु मसीह जब इस दुनिया में था उसी टाइम एक हुआ हुआ एक घटना है, यीशु मसीह ने जो किया है वही आज हम देखने जा रहे हैं. യേശു അവിടെ മുഴുവനും സുവിശേഷമെല്ലാം പ്രസംഗിച്ച് ഇങ്ങനെ വരുന്ന സമയത്ത് ഇവിടെ ഒരു കോട്ട കാണുന്നുണ്ടല്ലോ, കോട്ട കണ്ടോ? ആ കോട്ടയിലൂടെ യേശു ശിഷ്യന്മാരോട് ഇങ്ങനെ നടന്നു വരികയായിരുന്നു. यीशु मसीह ऐसे सुसमाचार सुनाते सुनाते ऐसे घूमते घूमते ऐसे एक जो किला देख रहे हैं ना, वो दरवाजा आप देख रहे हैं, उधर से आ रहा था. യേശുവിന് കൂടെ നടക്കാൻ ശിഷ്യന്മാരെ തെരഞ്ഞെടുത്തു. അവരുടെ കൂടെയാണ് യേശു ശിഷ്യന്മാർ ഇങ്ങനെ യാത്ര ചെയ്ത് പലയിടങ്ങളിലും പോയി സുവിശേഷം അറിയിക്കുകയും ഒക്കെ ചെയ്തിരുന്നു. यीशु मसीह के साथ रहने के लिए यीशु मसीह ने 12 चेले लोगों को चुना और हमेशा उस चेले लोगों के साथ ही रहता था और जगह जगह ऐसे घूमते फिरते और चलते रहा था. യേശുവിന്റെ സുവിശേഷത്തിൽ അവിടെ ഒരുപാട് രോഗികൾ സുഖമായി, ഒത്തിരി പേര് സന്തോഷം അനുഭവിച്ചു. അങ്ങനെ ഒത്തിരി രോഗങ്ങൾ ഒക്കെ മാറുന്നത് കൊണ്ട് യേശുവിനെ കാണാൻ ഒരുപാട് പേര് കൂടുമായിരുന്നു. जब यीशु समाचार बोलते और जहाँ पर जाते थे बहुत सारे लोग चंगे होते थे और भूत निकलते थे, ऐसे बहुत बड़ा बड़ा काम होता था, इसलिए बहुत सारे लोग यीशु मसीह के पास आते थे. നോക്കിക്കേ, ഇവിടെ മൊത്തം നോക്കിക്കേ, ഇഷ്ടംപോലെ ആൾക്കാർ നിൽക്കുക. യേശു ആ വഴി പോവുകയാണ് കേട്ടോ. യേശു ആ വഴി യാത്ര ചെയ്യുമ്പോ യേശുവിനെ കാണാൻ, ഇത് എരിഹോം കോട്ടയാണ്, ആ കോട്ടയിൽ യേശു देखो आप इस पिक्चर में देख सकते हैं, ഇഷ്ടംപോലെ ആൾക്കാർ കാണാൻ വന്നു. इस पिक्चर में आप देख सकते हैं बहुत सारे लोग जब यीशु उस तरफ से जा रहे, जेरिहोम का जो किला है, और यीशु जब उधर से जा रहे थे तब सारे लोग यीशु के पास इकट्ठे हो गया. അങ്ങനെ യേശുവിനെ കാണാൻ ഇഷ്ടംപോലെ ആൾക്കാർ വന്നപ്പോൾ ഒരു ആൾ, നോക്കിക്കേ, ഇവിടെ ഒരാൾ കാണുന്നുണ്ടോ? ഈ ആൾ, ഈ വ്യക്തിയുടെ പ്രത്യേകത പറഞ്ഞാൽ നീളമില്ല, പൊക്കമില്ലാത്തത് കൊണ്ട് യേശുവിനെ കാണാൻ ഒത്തിരി ആഗ്രഹിച്ചോടെ നിൽക്കുകയാണ്. सारे लोग ऐसे आया था, तो उसमें एक व्यक्ति आप देख सकते हैं जो दूर खड़ा है, वो सबसे छोटा भी है, छोटा है इसलिए यीशु को देख भी नहीं सकते, लेकिन उसको यीशु को देखने का इच्छा भी है. ഈ ആളിന്റെ പേരാണ് സക്കായി. ये जो व्यक्ति का नाम है जक्काई. സക്കായിയുടെ ജോലി എന്ന് പറഞ്ഞാൽ ആ നാട്ടിലുള്ള ടാക്സ്, മറ്റുള്ളവരുടെ നികുതി അത് വാങ്ങിക്കുന്ന ഒരു ഉദ്യോഗസ്ഥനായിരുന്നു സക്കായി. जक्काई का काम था, वो टैक्स कलेक्टर था, टैक्स वो उस जगह का सारे टैक्स कलेक्ट करते थे. അങ്ങനെയുള്ള ഈ സമൂഹത്തിൽ നിന്നും ടാക്സ് കളക്ട് ചെയ്യുന്ന, അല്ലെങ്കിൽ ഇങ്ങനെയുള്ള എല്ലാവരുടെയും കയ്യിൽ പൈസ വാങ്ങിച്ച് ഗവൺമെന്റിന് കൊടുക്കുന്ന ഈ ആൾക്കാരെ പൊതുവെ ആർക്കും ഇഷ്ടമല്ല. तो ऐसे जो टैक्स कलेक्ट करते थे, घर घर जाके एक एक व्यक्ति से ऐसे टैक्स कलेक्ट करके गवर्नमेंट को जो देते हैं, ऐसा व्यक्ति को कोई भी समूह में पसंद नहीं करते थे. പക്ഷെ ഈ മനുഷ്യനായ സക്കായിക്ക് യേശുവിനെ കാണാൻ വല്ലാത്ത ഒരു ആഗ്രഹം. लेकिन ये जो इंसान, ये जो छोटा इंसान है जक्की, उनको यीशु मसीह को देखने का बहुत इच्छा अंदर से है. പക്ഷെ എന്തിങ്ങനെ പൊക്കമില്ലാത്തത് കൊണ്ട് യേശുവും ശിഷ്യന്മാരും വരുന്നത് കാണാൻ പറ്റാത്തത് കൊണ്ട് എന്ത് ചെയ്തു? ഈ സക്കായി തൊട്ടടുത്ത് നിൽക്കുന്ന ഈ അത്തിമരത്തിലേക്ക് കയറി. लेकिन क्या करे, वो बहुत छोटा था ना था, इसलिए यीशु मसीह को देख नहीं पाया, और इसीलिए उन्होंने क्या सोचा, उस पास में एक पेड़ है उसके ऊपर चढ़ेंगे करके ऐसे सोच के उसके ऊपर चढ़ गए.
നിങ്ങൾക്ക് സക്കായിയെ കാണുന്നുണ്ടോ? अब जकाई को देख रहे हैं, इससे पेड़ के ऊपर चढ़ के बैठा हुआ है എല്ലാരും यीशु പറഞ്ഞേ, मसीह को देखने के लिए। സക്കായി കാണുന്നുണ്ടോ? आप देख सकते हैं इस पिक्चर में जकाई को, जो पेड़ के ऊपर चढ़ के बैठा हुआ है കണ്ടോ? तो अपनी സക്കായി हाथ उठा दीजिए, आप सब वीडियो में आइए। നീളമില്ലാത്തതിന്റെ പേരിൽ യേശുവിനെ കാണാൻ ഇങ്ങനെ നിൽക്കുകയാണ്. और नाथा था इसलिए यीशु मसीह को देखने के लिए इसके ऊपर खड़े होकर चढ़कर खड़े होकर बैठा हुआ है। എന്നാൽ യേശു ഇങ്ങനെ നടന്ന് 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 ഈ അത്തിമരത്തിന്റെ അടുത്തെത്തി. लेकिन यीशु चलते 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 ऐसे उस पेड़ के पास आ गया। അപ്പോ സക്കായി വിചാരിച്ചത് സക്കായി യേശുവിനെ കാണണം, ഈ യേശു എങ്ങനെ ഇരിക്കുന്നു, യേശു എന്താണ് ചെയ്യുന്നത് എന്ന് മാത്രം സക്കായിക്ക് അറിഞ്ഞാൽ മതി. जकाई ने ये सोचा उनको यीशु को देखना है, लेकिन यीशु उनको नहीं देखना, और यीशु क्या कर रहे हैं ये सारे बातें उनको देखना है, बस यही उनका सोच था। കാരണം യേശുവിന്റെ കൂടെ എപ്പോഴും ആൾക്കാരുണ്ട്. അപ്പൊ അതുകൊണ്ട് എന്തുകൊണ്ടാണ് ഒരാൾക്ക് ചുറ്റും ഇങ്ങനെ ആള് കൂടുന്നതിന് കാരണം, അതാണ് സക്കായിയെ കുറച്ചും കൂടി യേശുവിനെ കാണാനായിട്ട് ആഗ്രഹമുണ്ടായത്. जकाई इसलिए ज्यादा इच्छुक रखा यीशु मसीह को देखने के लिए, क्योंकि जहाँ पर भी यीशु मसीह जाते हैं बहुत बड़ा भीड़ इकट्ठे होते थे, और क्या करते हैं यीशु मसीह क्या, ये सारे देखने के लिए उनको अंदर से एक इच्छा आया। അപ്പോ സക്കായി ഇരിക്കുന്ന ഈ അത്തിമരത്തിന്റെ അടുത്ത് യേശു നിന്നപ്പോൾ യേശു മുകളിലേക്ക് നോക്കി. और जहाँ जिस पेड़ के ऊपर सकाई बैठा हुआ है उस पेड़ के नीचे आके यीशु मसीह ने ऐसे ऊपर देखा जहाँ सकाई बैठा हुआ है। എന്നിട്ട് പറയാണ്, സക്കായിയെ നീ ഇറങ്ങി വാ. फिर यीशु मसीह बोले ऐसे, है जकाई तो नीचे उतर आओ। സക്കായി കേട്ട ഉടനെ വിറച്ചു. सकाई ने सुनते हुए खाप लिया, കാരണം സക്കായി മരത്തെ കയറുന്ന ഇവരാരും കണ്ടില്ല, യേശു കണ്ടില്ല, ശിഷ്യന്മാരും കണ്ടില്ല. क्योंकि सकाई ने जो पेड़ के ऊपर चढ़ के बैठा वो किसी ने भी नहीं देखा था, ना यीशु मसीह ने देखा ना उनके चेले लोग देखा। കാരണം ഇത്രയും പൊക്കമുള്ള ഈ മരത്തിന്റെ കൊമ്പിൽ ഞാൻ ഇരിക്കുന്ന സമയത്ത് എന്നെ എങ്ങനെ യേശു കണ്ടു എന്ന് അറിഞ്ഞ് സക്കായി പേടിച്ചു. जकाई ने ऐसे सोचा एक बड़ा ऐसा पेड़ है ये, और उसके ब्रांच में पत्ते के बीच में चिपका बैठा हुआ था, वो कैसे मुझे देख लिया यीशु मसीह ने। സക്കായി വേഗം അവിടെ നിന്നും മരത്തിൽ നിന്നും ഇങ്ങനെ ഇറങ്ങി ഇറങ്ങി ഇറങ്ങി, നമുക്ക് മരത്തിൽ കയറാൻ എളുപ്പം പക്ഷെ ഇറങ്ങാൻ ബുദ്ധിമുട്ടാണ്, അങ്ങനെ താഴെ ഇറങ്ങി വന്നു. जब यीशु मसीह ने बुलाया तब जल्दी जकाई ऊपर पेड़ के ऊपर से नीचे उतर गया। जब पेड़ में चढ़ने के लिए तो बहुत आसानी होता है, नीचे उतरना इतना आसानी नहीं है। നോക്കി, യേശുവിനെ കാണാൻ വേണ്ടി മാത്രം സക്കായി മരത്തിന്റെ മുകളിൽ കയറിയപ്പോൾ ഇപ്പോൾ ആരുടെ കൂടെ നിൽക്കുന്നത്? സക്കായി യേശുവിന് അടുത്ത് നിൽക്കുക. देखो सकाई ने सिर्फ यीशु मसीह को देखने के लिए ही उस पेड़ के ऊपर चढ़ा, लेकिन अभी सिर्फ दूर से देखने के लिए चाहा, लेकिन अभी देखो किसके पास खड़ा है यीशु मसीह? सकाई के, यीशु मसीह के पास खड़ा है सकाई। അപ്പോൾ സക്കായിയുടെ അടുത്ത് യേശു നിൽക്കുകയാണ്. അപ്പൊ യേശു സക്കായിയെ കണ്ടിട്ട് പറയുകയാണ്, സക്കായിയെ ഞാൻ ഇന്ന് നിന്റെ വീട്ടിൽ താമസിക്കാൻ വരികയാണ്. तो सकाई ने सोचा दूर से देखेंगे करके सोचा, लेकिन यीशु मसीह उनके पास आके खड़े होके ऐसे बोले, हे सकाई मैं आज तुम्हारे घर में रहेंगे, तुम्हारे पास आके तुम्हारे घर में रहेंगे, ऐसे बोला। നോക്കി, യേശുവിനെ കാണാൻ വേണ്ടി മാത്രമാണ് സക്കായി ഈ അത്തിമരത്തിന്റെ മുകളിൽ കയറിയത്. देखो यीशु मसीह को देखने के लिए, सिर्फ देखने के लिए ही उन्होंने उस पेड़ के ऊपर चढ़ा था। പക്ഷെ ഇപ്പൊ സ്ഥിതി എന്തായി? ഇപ്പൊ സക്കായിയുടെ കൂടെ യേശു വീട്ടിലേക്ക് പോകാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. लेकिन अब क्या हो गया?
सकाई के साथ यीशु मसीह उनके घर पे जाने के लिए तैयार हो गई। സക്കായിക്ക് അധികം പൊക്കമില്ല, സക്കായിയെ ആർക്കും ഇഷ്ടമല്ല. പക്ഷെ ഇപ്പോൾ ഈ സക്കായിയുടെ കൂടെ യേശു നിൽക്കുകയാണ്. जकाई एक छोटा सा व्यक्ति था, उनको हाइट नहीं है और वो टैक्स कलेक्ट करता है, इसलिए कोई भी उसको पसंद भी नहीं करता था। लेकिन अब हुआ क्या है, यीशु मसीह उनके पास आके खड़े होके उनको ये कह रहे हैं, मैं आज तुम्हारे घर पे रहने आ रहा हूँ। യേശു സക്കായിയുടെ വീട്ടിൽ ചെന്നു. സക്കായിയുടെ വീട്ടിൽ ചെന്നുടനെ സക്കായി പറയാണ്, യേശുവേ, എനിക്ക് ഒരു യോഗ്യതയുമില്ല. जब यीशु मसीह ने जकाई के घर में पहुंच गया, जकाई ने ऐसे बोला, है यीशु, तुम मेरे घर में आने के लिए मैं योग्य नहीं हूँ। സക്കായി പറയാൻ, ഞാൻ ഒരുപാട് ചതിയായിട്ട് ഒരുപാട് പണം ഞാൻ വാങ്ങിയിട്ടുണ്ട്, അതെല്ലാം ഞാൻ തിരികെ 4 മടങ്ങ് തിരികെ കൊടുക്കാമെന്ന് സക്കായി ഏറ്റു. जकाई ऐसे कहने लगा, तो मैं बहुत चालाकी से बहुत लोगों से ऐसे बहुत पैसा ले लिया, वो सारे मैं ऐसे जो भी जितना भी लिया वो सारे मैं और वापस कर. അങ്ങനെ സക്കായിക്ക് മാനസാന്തരമുണ്ടായി. സക്കായി എന്തിനാണ് വെറുതെ ഒന്ന് യേശുവിനെ കാണാൻ വേണ്ടി അത്തിമരത്തിൽ കയറിയ സക്കായി ഇപ്പോൾ യേശു വീട്ടിൽ വന്നു. സക്കായിക്ക് മാറ്റമുണ്ടായി. सकाई को मंसूराव आया। उन्होंने सिर्फ यीशु मसीह को देखने के लिए ही उस पेड़ के ऊपर चढ़ा, लेकिन यीशु मसीह उसके पास आया, उसके घर में आया और उसको मंसूराव भी आया। जो कुछ भी गलती उन्होंने किया वो सब सुधारेंगे करके उन्होंने मान लिया। ഇതുപോലെ നിങ്ങൾക്ക് ആർക്കെങ്കിലും യേശുവിനെ കാണാൻ ആഗ്രഹമുണ്ടോ കുഞ്ഞുങ്ങളെ? आप में से किसी को भी यीशु मसीह को देखने चाहते हैं? आपको ये भी यीशु मसीह को देखने के लिए इच्छा है? യേശുവിനെ കാണാൻ ആഗ്രഹിച്ചാൽ മതി. അതെ, യേശുവിനെ കാണാൻ ആഗ്രഹിച്ചാൽ മതി, യേശു നമ്മളെ കാണാൻ വരും. बस आप यीशु को देखने के लिए अगर चाहते हैं तो यीशु हमारे पास आ जाए. നമ്മുടെ ആഗ്രഹമുണ്ടെങ്കിൽ, ഏതെങ്കിലും തരത്തിൽ നിങ്ങൾക്ക് മനസ്സിൽ ആഗ്രഹമുണ്ടെങ്കിൽ, നിങ്ങൾ യേശു അപ്പച്ചത് പ്രാർത്ഥിക്കുന്നുണ്ടെങ്കിൽ നിശ്ചയമായിട്ടും യേശു അപ്പച്ചൻ നിങ്ങളുടെ അടുത്തെത്തും. यदि आपको इच्छा है या आप प्रार्थना करते हैं यीशु को देखना है, करें जरूर यीशु मसीह आपके पास आ जाएंगे. നമുക്ക് ഒത്തിരി മാറ്റങ്ങൾ യേശു അപ്പച്ചൻ തരും. നമുക്ക് ഏതെങ്കിലും പഠിക്കാൻ ബുദ്ധി കുറവാണ്, ജ്ഞാനമില്ല, അല്ലെങ്കിൽ എന്തെങ്കിലും പ്രശ്നങ്ങളുണ്ട്, ഏതെങ്കിലും സാമ്പത്തിക പ്രശ്നങ്ങളുണ്ട്, നിങ്ങൾക്ക് എന്താ നിങ്ങളുടെ വീട്ടിലെ പ്രശ്നങ്ങൾ, അതൊക്കെ നിങ്ങൾ യേശു അപ്പച്ചനോട് തുറന്നു പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ അതൊക്കെ സാധിപ്പിച്ചു തരും. यदि आपको कोई भी प्रॉब्लम हो, या बीमार हो, आप बुद्धि नहीं है, या कुछ भी हो आपकी जिंदगी में, लाइफ में कोई भी प्रॉब्लम हो, यीशु मसीह को इससे मांगे तो जरूर देगा. और अगर आप चाहते हैं तो यीशु मसीह जरूर आपके पास, आपके दिल में आ जाएंगे. മാത്രമല്ല, യേശു അപ്പച്ചൻ ചെയ്ത വേറൊരു കാര്യം, നമ്മളെ പുതിയ മനുഷ്യരാക്കി മാറ്റും. നമ്മൾ നല്ല മനുഷ്യരാക്കി മാറ്റാൻ യേശു അപ്പച്ചൻ നമ്മുടെ വീട്ടിൽ വന്നാൽ മതി. ഇപ്പോൾ യേശു അപ്പച്ചൻ ഒന്നും പറയണ്ട, നമ്മുടെ വീട്ടിൽ വന്നാൽ തന്നെ നമ്മുടെ സ്വഭാവം മാറും, നമ്മൾ നല്ല മക്കളെ തീരാനായിട്ട് കഴിയും. सिर्फ यही नहीं कि अगर यीशु हमारे घर में आते तो हमारे जिंदगी में बहुत सारे चेंजेस आ जाएगा, हम अच्छे बच्चे बन जाएगा. जैसे जकाई के घर में यीशु आए तो अपने आप उनकी जिंदगी में उन्होंने जो कुछ भी गलती किया उन्होंने अपने आप बोल दिया, वो सारे वापस लौटाया. ऐसे ही अगर यीशु मसीह हमारे घर में आते हैं, अपने आप हमारे जिंदगी में चेंजेस आ जाएंगे. അപ്പോൾ സക്കായിക്ക് എന്തോ സംഭവിച്ചു, മാനസാന്തരമുണ്ടായി, മാറി. പഴയ സക്കായി അല്ല, ഇപ്പോൾ യേശുവിനെ കണ്ടപ്പോൾ പുതിയ സക്കായി ആയി, യേശുവിന്റെ ശിഷ്യനായിട്ട് സക്കായി മാറി. तो जकाई के पास यीशु आए तो उन्होंने पुराना नहीं, एक नया जकाई बन गया, यीशु का शिष्य बन गया. കുഞ്ഞുങ്ങളെ, നമുക്ക് ഇതാണ് ആവശ്യം. ഇന്ന് ലോകത്ത് ഇതാണ് ആവശ്യം. നമ്മൾ യേശുവിന്റെ കൂടെ നടക്കുന്ന
ആൾക്കാരെ പോലെയല്ല നമ്മൾ ആകേണ്ടത്. മറിച്ച് യേശുവിനെ നമുക്ക് നേരിട്ട് കണ്ട് യേശുവിനെ അനുഭവിച്ചറിയാൻ കുഞ്ഞുങ്ങളെ നമുക്ക് സാധ്യമാകണം. बच्चों, हम इस दुनिया में जैसा रहते हैं वैसा नहीं, हम यीशु के पास आकर यीशु को मिलके, और जैसे दुनियादारी के जैसे नहीं है, हम यीशु के पास रह के यीशु को, हमारे जिंदगी में बहुत सारे चेंजेस जो भी आते हैं वो दुनिया देखना है. യേശുവിനെ പറ്റി ആരെങ്കിലും പറയുന്നത് കേട്ടാൽ മാത്രം പോരാ. യേശു അപ്പച്ചനെ നമുക്ക് എവിടെന്നെങ്കിലും പ്രസംഗിക്കുന്നത് കേട്ടാൽ മാത്രം പോരാ. കാരണം യേശു അപ്പച്ചന്റെ ആ ഒരു വലിയ ഒരു അറ്റാച്ച്മെന്റ്, ഒരു ബന്ധം നമുക്ക് ഉണ്ടാകാൻ കുഞ്ഞുങ്ങളെ നിങ്ങൾ കൂടുതലായി പ്രവർത്തിക്കണം. अगर कोई भी बोलते हैं तो हम ऐसा सुनना है, सिर्फ ऐसा सुनना ही नहीं, क्योंकि यीशु के साथ हमारा एक संबंध जरूर होना चाहिए, एक अटैचमेंट जरूर होना चाहिए. നിങ്ങളെ നല്ലവരാക്കി മാറ്റാൻ, യേശുവിനെ ശിഷ്യനാക്കി തീർക്കാൻ യേശുവിന് ആഗ്രഹമുണ്ട്. और आपको अच्छा बच्चा बनाने के लिए और यीशु का शिष्य बनाने के लिए यीशु चाहते हैं. നിങ്ങളുടെ സ്കൂളിൽ അല്ലെ നിങ്ങൾ പഠിക്കുന്ന സ്ഥാപനത്ത് അല്ലെ നിങ്ങളുടെ വീട്ടിൽ എന്തെങ്കിലും ബുദ്ധിമുട്ടോ, നിങ്ങളെ ആരെങ്കിലും കളിയാക്കുകയോ, നിങ്ങൾക്ക് ആരെങ്കിലും ഭാരം വരുത്തുകയോ ചെയ്യുന്നുണ്ടെങ്കിൽ ഒന്നും പേടിക്കണ്ട. സക്കായി യേശുവിനെ കാണാൻ ആഗ്രഹിച്ച പോലെ നിങ്ങൾ യേശുവിനെ കാണാൻ ആഗ്രഹിച്ചാൽ മതി. यदि आपका स्कूल में हो या कहीं भी हो जहाँ आप जाते हैं, कोई ऐसे आपको कुछ बोलते हैं या कुछ भी हो, अगर आपके मन में दुख आते हैं तो आप किसी को भी कुछ बोलने का जरूरत नहीं, आप यीशु को बोलो और सारे बातें आपका जिंदगी के बाद यीशु को बोल सकते हैं. നമുക്ക് എന്തുണ്ടായിട്ടും, നമുക്ക് എന്തെല്ലാം നമുക്ക് സൗകര്യം കൊണ്ടിട്ടും കാര്യമില്ല. കാരണം നമ്മൾ യേശുവിന്റെ മകനായും മകളായും മാറിയെങ്കിൽ മാത്രമേ നമ്മൾ യേശുവിന്റെ ശിഷ്യനായി മാറുകയുള്ളൂ. അങ്ങനെ ജീവിച്ചെങ്കിൽ മാത്രമേ നമ്മൾ യേശുവിന്റെ കൂടെ നമുക്ക് ജീവിപ്പാൻ കഴിയത്തുള്ളൂ. यदि हमारे जिंदगी में कुछ भी हो तो उससे कोई बात नहीं, लेकिन अगर हम परमेश्वर के बच्चा नहीं है, उनके शिष्य नहीं बन सकते हैं, अगर उनका शिष्य नहीं बन सकते हैं तो उनका साथ हम नहीं रह सकते हैं. അപ്പോ സക്കായി എടുത്ത തീരുമാനം പോലെ ആർക്കെങ്കിലും അൻഷവും തൻപാൽ ആർക്കെങ്കിലും ഒക്കെ ജ്യോതി നിങ്ങൾക്ക് ആഗ്രഹമുണ്ടോ യേശുവിനെ കാണാൻ? जैसे सकाई ने सोचा था उस पेड़ के ऊपर चढ़ के यीशु मसीह को देखेंगे, ऐसे करके यीशु मसीह को देखने के लिए कोई आप लोग कोई चाहते हैं, इच्छा है आपको? നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കുക. നിങ്ങൾ आप चाहते हैं മകളായി യേശു നമ്മളെ സഹായിക്കും. यीशु का बच्चा बनके एक नया जिंदगी बिताने के लिए यीशु मसीह हमें सबको सहायता करेंगे. നിങ്ങളൊരു പൂ കാണുന്നുണ്ടോ? आप ये फ्लावर देख रहे हैं ना? ഒന്ന് കൈയുയർത്തി കാണിച്ച് എല്ലാരും ഒന്ന്. കണ്ടോ? പൂ കണ്ടോ? अगर ये फ्लावर देख लिया तो आप अपना हाथ उठाकर दिखा दीजिए. എല്ലാരും പൂ കണ്ടോ? फ्लावर देखा? ഓക്കെ, ഇത് നല്ലൊരു ഫ്ലവർ ആണ്. നമ്മള് മലയാളത്തിൽ സൂര്യകാന്തി, സൺഫ്ലവർ. एक अच्छा फ्लावर हम देख रहे हैं, सनफ्लावर. ഇതിന് ചെറിയ റൂട്ട് ഉണ്ട്, ഫ്ലവറിന് സ്റ്റെം ഉണ്ട്, ലീവ്സ് ഉണ്ട്, ഫ്ലവർ ഉണ്ട്. लीफ है, फ्लावर है, स्टेम है, रूट है. പക്ഷേ ഈ ഫ്ലവർ ഇങ്ങനെ നിൽക്കേണ്ടതല്ല, ഇത് നേരെ നിൽക്കേണ്ട ഫ്ലവർ ആണ്. लेकिन ये जो फ्लावर है जैसे आप देख रहे हैं ऐसा नहीं होना चाहिए, वो सीधा खड़ा होना चाहिए. നമ്മൾ ഇതുപോലെ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ പലപ്പോഴും നമ്മള്
ഫ്ലവർ നേരെ നിൽക്കേണ്ട ഫ്ലവർ ഇങ്ങനെ നമ്മളിനെ വളരെയധികം ക്ഷീണിച്ചും നമ്മൾ വളരെയധികം ഭാരമായിട്ടും ഇങ്ങനെ ഇരിക്കുവാണ്. हमारे जिंदगी में भी हम ऐसे ही है, जो सीधे खड़े होने वाला होना चाहिए ऐसे फ्लावर, लेकिन हम ये अभी नीचे जैसे गिरा हुआ जैसे है और टेढ़ा मेढ़ा ऐसे, हम भी कभी कई बार ऐसे बन जाते हैं. നമ്മളെ ആരെങ്കിലും കളിയാക്കിയാൽ, നമ്മളെ ആരെങ്കിലും നമ്മൾ അപമാനിച്ചാൽ, നമ്മളെ ഫ്രണ്ട്സ് പറയത്തില്ലേ, അയ്യേ നിനക്ക് അതില്ലല്ലോ, നിനക്ക് ഇതില്ലല്ലോ, നിനക്ക് പഠിക്കാൻ ബുദ്ധിയില്ലല്ലോ എന്ന് കേൾക്കുമ്പോൾ നമ്മൾ ഇങ്ങനെ വാടി ക്ഷീണിച്ച് ഇങ്ങനെ കിടക്കും. जो हमारा ऊपर कोई मजाक उड़ाते हैं, टट्टा उड़ाते हैं, तुम्हें पढ़ने के लिए बुद्धि नहीं है, नहीं तो तुम ऐसे 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 बोलते, तो हम भी इस फ्लावर की जैसे बिल्कुल उसी की जैसे बिल्कुल उदास होके ऐसे बैठते हैं. അപ്പൊ നമ്മൾ ഇങ്ങനെ എന്തെങ്കിലും കേട്ടാൽ ഒരിക്കലും നമ്മൾ ഇങ്ങനെ വാടി കിടക്കേണ്ട വരില്ല. യേശുപ്പച്ചന്റെ അടുത്ത് നമ്മൾ ചെന്ന് നമ്മുടെ വിഷയങ്ങൾ പറഞ്ഞാൽ നമുക്ക് നേരെ നിൽക്കാൻ പറ്റും. कोई भी ऐसे बातें सुनने में हम इसी तरह उदास नहीं होना, यीशु मसीह के पास जाके हमारा जो कुछ भी प्रॉब्लम हो, हमारे विषय अगर बताते तो हम सीधे खड़े हो सकते हैं, हम गिर नहीं सकते. ഓക്കെ, അപ്പൊ നമ്മൾ ഇനി വാടിയിരിക്കുന്ന സൺഫ്ലവർ ഇപ്പൊ നേരെയാകാനായിട്ട് പോവുകയാണ്. जो गिरा हुआ है वो तो अभी सीधा होने जा रहे हैं फ्लावर. ഓക്കെ, നമുക്ക് നോക്കാം. ഇതിപ്പോ വാടിക്കിടക്കുക. നമ്മൾ എന്തെങ്കിലും ആരെങ്കിലും പറഞ്ഞാൽ, നമ്മളെ ആരെങ്കിലും കളിയാക്കിയാൽ, നമുക്ക് എന്തെങ്കിലും ഇല്ലെന്നുണ്ടെങ്കിൽ നമ്മൾ ഇങ്ങനെ കരുതി നിൽക്കും. പക്ഷേ യേശുവിനോട് പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ ഈ സൺഫ്ലവർ എങ്ങനെയാണോ നിൽക്കുന്നത് പോലെ നേരെ നിൽക്കാനായിട്ട് പോവുകയാണ്. देखो, अगर हमें कोई बात बोलते हैं तो हम इस फ्लावर के जैसे बिल्कुल ऐसे उदास होके गिरा हुआ जैसे रहते हैं, और यीशु मसीह के हमारे साथ है तो देखो जैसे ये फ्लावर सीधा बनने जा रहे हैं ऐसे हम भी हो जाएगा. കണ്ടോ മിറക്കിൾ? കണ്ടോ? കുറച്ചു മുമ്പ് വരെ देखो कैसे വാടിക്കിടന്ന ये सीधा हो गया. ഇപ്പോൾ നേരെ നിൽക്കുകയാണ്. अभी तो थोड़ी देर पहले तक ये गिरा हुआ था, लेकिन अभी देखो सीधे कैसे खड़ा हो गया. അപ്പോൾ ഇങ്ങനെയാണ് നിൽക്കേണ്ടത്. നമ്മൾ ആരെന്ത് പറഞ്ഞാലും നമ്മൾ വാടി പോകരുത്. കാരണം സൺഫ്ലവർ എപ്പോഴും സണ്ണിനോട് നോക്കിയിരിക്കുന്ന ഫ്ലവറാണ്. അതുപോലെ നമ്മൾ യേശുപ്പച്ചന്റെ മക്കൾ എന്ത് കേട്ടാലും, ആരെന്ത് പറഞ്ഞാലും, സ്കൂളിലോ കോളേജിലോ ആരെന്ത് പറഞ്ഞാലും നമ്മൾ ഒരിക്കലും വാടിപ്പോകരുത്. हम भी ऐसे होना चाहिए. ये सनफ्लावर हमेशा सन की तरफ देखे ऐसे खड़े हो जाते हैं. हम भी ऐसे होना चाहिए जैसे कोई भी बात कुछ भी हमें बोले या मजाक उड़ाए या कुछ भी हो, हम उदास नहीं होना और यीशु मसीह की ओर देखना. अगर ऐसे हो तो हम भी सनफ्लावर के जैसे सीधे खड़े हो जाएगा. പക്ഷേ ചിലർ ഇങ്ങനെ നിൽക്കുന്നവര് പെട്ടെന്ന് വാടിപ്പോകും. ഉണ്ടോ? എന്തായാലും പറഞ്ഞ ഉടനെ നമ്മൾ വാടിപ്പോകും. ഇങ്ങനെയാകാൻ പാടില്ല. നമ്മൾ कभी कभी ऐसे होते हैं, हम भी इस फ्लावर की तरह बिल्कुल ही कुछ छोटी सी भी बातें भी सुनते हैं तो ऐसे गिर जाते हैं. हम ऐसा नहीं होना चाहिए. നിങ്ങൾക്കറിയാമോ, ബൈബിളിലെ ഒരുപാട് ആൾക്കാർ ഇതുപോലെ ആരെങ്കിലും എന്തെങ്കിലും പറഞ്ഞ ഉടനെ നമ്മൾ കരയും, നമ്മൾ വിഷമിക്കും, നമ്മൾ ഭാരമായിട്ടിരിക്കും. അപ്പൊ മമ്മി വഴക്ക് പറയുമ്പോ, പപ്പ വഴക്ക് പറയുമ്പോ ഉടനെ നമ്മുടെ എല്ലാ പവറും പോകും, നമ്മൾ ആകെ ക്ഷീണിച്ചിരിക്കും. देखो बहुत लोग ऐसे ही हैं जैसे इस फ्लावर की तरह गिर जाते हैं. कोई भी कुछ बोलते हैं या पापा मम्मी या डांटते हो कुछ बोलते हो तो हम भी ऐसी तरह बन जाते हैं. പക്ഷെ നമ്മൾ ഇങ്ങനെ ഇരിക്കുന്നവരല്ല, നമ്മൾ നേരെ ഇരിക്കുന്നവരാണ്. നമ്മളെ സൺഫ്ലവർ നേരെ ഇരിക്കുന്നത് പോലെ നമ്മൾ ദൈവമക്കളാണ്. ദൈവമക്കൾ ഇരിക്കേണ്ടത് എന്നും സന്തോഷത്തോടെ നേരെ നിന്ന് ദൈവത്തിന് വേണ്ടി ജീവിക്കേണ്ടവരാണ് നമ്മൾ. लेकिन हम ऐसे गिरा हुआ जैसे बैठना नहीं चाहिए, और हम परमेश्वर के बच्चे हैं वो हमेशा इस सनफ्लावर सन की ओर देखे वैसे ही जैसे खड़े हो जाते हैं, वैसे ही हम परमेश्वर की ओर देखते हैं तो हम इस फ्लावर की तरह हम भी सीधा बैठ जाएंगे. हम ऐसे बैठने वाला नहीं, हम परमेश्वर के बच्चे हैं. അപ്പോൾ ആരും നമ്മൾ വാടിപ്പോകരുത്. വാടാൻ കാരണം നമ്മൾ ഈ ലോകത്തിലെ ആൾക്കാരെ ശ്രദ്ധിക്കുന്നത് കൊണ്ടാണ്. എന്നാൽ നമ്മുടെ പരമേശ്വരനെ നിങ്ങളുടെ കുഞ്ഞു ഹൃദയത്തിൽ സ്വീകരിക്കണം. യേശുപ്പച്ച, ഞാനൊരു മകനാണ്, മകളാണ്, എന്നെ ഒരിക്കലും പിന്നെ വാടാൻ അനുവദിക്കരുത്, എനിക്ക് സ്ട്രോങ് ആയി നിൽക്കാനുള്ള ദൈവശക്തി തരണമേ എന്ന് പറഞ്ഞ്
പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ നിങ്ങൾക്ക് നേരെ നിൽക്കാൻ പറ്റും. जब हम उदास कब हम होते हैं, इस दुनिया की ओर देखते हैं तब हम भी उदास बन जाएगा, लेकिन परमेश्वर की ओर देखेगा तो हम उदास कभी नहीं होगा। तो हम इस फ्लावर की तरह सीधे परमेश्वर के साथ स्ट्रॉन्ग होके खड़े होने वाला बन जाएगा। ഈ ഫ്ലവർ നിങ്ങൾക്ക് ഇഷ്ടമായോ? എല്ലാവർക്കും ഇഷ്ടപ്പെട്ടോ? पसंद आ गया सबको? എല്ലാവർക്കും ഇഷ്ടപ്പെട്ടോ ഫ്ലവർ? फ्लावर पसंद आ गया? അപ്പോൾ ഓക്കെ, അപ്പൊ നമ്മൾ ഇങ്ങനെ ഒടിഞ്ഞു കിടക്കാതെ ക്ഷീണിക്കാതെ ദൈവത്തിന് വേണ്ടി നേരെ യേശുവിനെ പ്രാർത്ഥിച്ച് നേരെ നിൽക്കുന്ന കുഞ്ഞുങ്ങളായി മാറാൻ നിങ്ങൾ യേശുവിനെ പ്രാർത്ഥിക്കണം. जैसे हम उदास होके नहीं और जैसे टेढ़ा मेढ़ा वैसे नहीं, हम परमेश्वर से ऐसे प्रार्थना करेंगे जैसे सीधे वो सनफ्लावर खड़े हो जाते हैं, ऐसे हम भी परमेश्वर के साथ खड़े होने के लिए हम प्रार्थना करेंगे। ദൈവം നിങ്ങൾ എല്ലാവരും അനുഗ്രഹിക്കട്ടെ. നമ്മൾ നേരത്തെ കേട്ടതുപോലെ നമ്മൾ ആദ്യം ഒരു പാട്ട് കേട്ടു, നമ്മുടെ ദൈവം വലിയ ദൈവമാണ്. परमेश्वर आप सबको आशीष करे। हमने पहले वो गाना सुन लिया था, इंग्लिश गाना हमने सीखा था, उसका मतलब ये हमारा परमेश्वर बड़ा परमेश्वर है। നമ്മൾ കണ്ടു സക്കായിയുടെ കഥ കേട്ടു. സക്കായി വലിയ അവിടുത്തെ ഏറ്റവും വലിയ ടാക്സ് കളക്ടർ ആയിരുന്നു, വലിയ ആളായിരുന്നു, പക്ഷേ പാപിയായ മനുഷ്യനും കൂടിയായിരുന്നു. യേശുവിന്റെ അടുത്ത് ചെന്നു, യേശു പാപത്തെ ക്ഷമിച്ചു, നല്ല മനുഷ്യനായി മാറി. और हम उसके बाद जक्कई के बारे में हमने पढ़ा, और जक्कई भी एक टैक्स कलेक्टर था, इसलिए कोई भी उनको पसंद नहीं करते थे और पाप भी करते थे, लोगों से बहुत ज्यादा पैसा भी कलेक्ट करते थे। लेकिन जब यीशु मसीह उनके घर पे आया, उनका सारे पापों को भी उन्होंने माफी किया। നമ്മൾ പിന്നെ കേട്ടു, ആരെന്തു പറഞ്ഞാലും നിങ്ങളുടെ മനസ്സ് വാടരുത്. നിങ്ങൾ ദൈവസന്നിധിയിൽ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? നമ്മൾ യേശുവിനെ പ്രാർത്ഥിച്ച് നേരെ നിൽക്കാനായിട്ട് കഴിയണം. और हमने उसके बाद हमने सुना, कोई भी हम सुनते इधर उधर से कोई भी बात हो, हम उदास नहीं होना, हम परमेश्वर से प्रार्थना करके हम सीधे इस फ्लावर की तरह सीधे होना चाहिए। അപ്പോൾ ദൈവം എല്ലാവരും അനുഗ്രഹിക്കട്ടെ. കുഞ്ഞുങ്ങൾ എല്ലാവരും കർത്താവ് സഹായിക്കട്ടെ. നമ്മൾ യേശുപ്പച്ചന്റെ മകളായി ജീവിക്കുവാൻ നിങ്ങൾ തീരുമാനമെടുക്കണം. നിങ്ങളുടെ എല്ലാ പ്രോബ്ലങ്ങളും യേശുപ്പച്ചൻ മാറ്റിത്തരും. परमेश्वर आप सबको आशीष करे। हम परमेश्वर के बच्चा बनने के लिए हम डिसीजन ले लेंगे, आप सबको परमेश्वर आशीष देंगे। ഈ മീറ്റിൽ പങ്കെടുത്ത നമ്മുടെ എല്ലാ കുഞ്ഞുങ്ങളെയും, അൻഷു, അതുപോലെ ധൻപാൽ എന്നാണ് മോളുടെ പേര്, അവിടെ ജാറ്റിൻ, അതുപോലെ വർഷിപ്പ് ലീഡ് ചെയ്ത സിമ്മി, അതുപോലെ ട്രാൻസ്ലേറ്റ് ചെയ്ത് മനോഹരമായ നിലയിൽ ചെയ്ത ബിന്ദു തോമസ് സഹോദരി, ഈ മീറ്റിംഗിന്റെ കോർഡിനേറ്റർ ആയിരിക്കുന്ന സിസ്റ്റർ സുലു, എല്ലാവരുള്ള പ്രത്യേകമായ നന്ദിയും വന്ദനവും അർപ്പിക്കുന്നു. കേട്ടില്ല, ഒന്നുകൂടെ പറയാമോ? ഇടയ്ക്ക് ഈ സ്റ്റക്ക് മീറ്റിൽ ആയിരുന്നു. പങ്കെടുക്കുന്ന എല്ലാ കുഞ്ഞുങ്ങളെയും മനോഹരമായി ട്രാൻസ്ലേറ്റ് ചെയ്ത സഹോദരി ബിന്ദു തോമസിനോടും, അതുപോലെ പാട്ട് വർഷിപ്പ് ചെയ്ത പ്രിയപ്പെട്ട സഹോദരിയോടും, ഇതിനെ കോർഡിനേറ്റർ ആയിരിക്കുന്ന സിസ്റ്റർ സൂര്യനോടുള്ള പ്രത്യേകമായി ഞാൻ കുടുംബത്തിന്റെ വന്ദനത്തെ സ്നേഹം അറിയിച്ചുകൊള്ളുന്നു. और इस मीटिंग में जितने भी बच्चे शामिल हुए सबको, और गाना गाया सिमी, और ट्रांसलेशन किया सिस्टर बिंदु थॉमस, और इस कोऑर्डिनेटर सिस्टर सुलू, सबको धन्यवाद दे देते हैं। എല്ലാവർക്കും ഞങ്ങളുടെ നന്ദി അറിയിക്കുന്നു. എല്ലാവരോടും ഹായ് പറയുന്നു. ഗോഡ് ബ്ലെസ് യു ഓൾ. सबको हमारा प्यार और सबको थैंक्स, और गॉड ब्लेस यू ऑल। परमेश्वर सबको आशीष करे। ഒരു വാക്ക് പ്രാർത്ഥിക്കട്ടെ. പരിശുദ്ധനായ ദൈവമേ, സ്വർഗ്ഗീയ പിതാവേ, ഞങ്ങളുടെ കുഞ്ഞുങ്ങളെ ഇന്ന് രാത്രി ഏൽപ്പിച്ച് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. അവർക്കായി ആരംഭിച്ചിരിക്കുന്ന ഈ ഗ്രൂപ്പിലുള്ള
കർത്താവയുടെ പ്രവർത്തനങ്ങളെ അനുഗ്രഹിക്കുമാറാണമേ. ഇതിന് ചുമതല കൊടുക്കുന്ന പ്രിയ സഹോദരി സുലുവിനെ ഓർത്ത് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. പ്രിയപ്പെട്ട മകളെ അനുഗ്രഹിക്കണമേ. നിന്റെ മകളോട് ചേർന്ന് നിൽക്കുന്നതായ അവിടുത്തെ എല്ലാ പ്രവർത്തകരെയും ഓർത്ത് ശ്രദ്ധിക്കുന്നു. ഈ ലൈവിൽ കടന്നു വന്ന കുഞ്ഞുങ്ങളെ അനുഗ്രഹിച്ച് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. അവർ നാളെ സഖായിയുടെ കഥ കേട്ട പോലെ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ മകനായി മാറുവാൻ അവരെ ഇന്ന് രാത്രി അനുഗ്രഹിച്ച് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. ലോകത്തിന് വഴിയും സഞ്ചരിപ്പാനുള്ള കുഞ്ഞുങ്ങളെ അനുവദിക്കരുതേ. ആ നോർത്ത് ഇന്ത്യ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ, വിവിധ ഗ്രാമങ്ങളിൽ ഈ കുഞ്ഞുങ്ങൾ കടന്നു കർത്താവിനെ വെളിച്ചമായി ശോഭിപ്പാൻ കർത്താവ് കൃപ തരണമെന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. കർത്താവേ സ്തോത്രം. ഞങ്ങളുടെ വാക്കുകൾ ട്രാൻസ്ലേറ്റ് ചെയ്ത പ്രിയ സഹോദരി ബിന്ദു തോമസിനോട് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. തന്റെ മകളെ അനുഗ്രഹിക്കണമേ. തന്റെ ജോലി കാര്യങ്ങൾ, തന്റെ പഠനകാരിലൊക്കെയും ദൈവത്തിന്റെ സാന്നിധ്യം ഉണ്ടാകണമെന്ന് പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. എല്ലാവരെയും അനുഗ്രഹിക്കണം. വർഷിപ്പ് ചെയ്ത പ്രിയ സഹോദരിയെ, ഇതിന് പിന്നിൽ അധ്വാനിക്കുന്ന എല്ലാവരെയും കർത്താവ് അനുഗ്രഹിക്കണം. ഞങ്ങളോട് കാണിച്ച എല്ലാ സ്നേഹങ്ങൾക്കായി പ്രത്യേകം സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. പ്രാർത്ഥകരുടെ കൃപയ്ക്കായി മഹത്വം യേശു ക്രിസ്തുവിൻ നാമത്തിൽ തന്നെ ആമേൻ. നമുക്ക് കരമടിച്ച് എല്ലാ കുഞ്ഞുങ്ങളും എല്ലാം ചേർന്ന് കർത്താവിനെ കരമടിച്ച് ദൈവത്തെ സ്തുതിക്കാം. सब अपने ताली बजाते हुए परमेश्वर को धन्यवाद करें. सब अपने ताली बजाएं. And clap your hands together. We worship the Lord. Our Lord is Savior. He is Redeemer. He is our Almighty God. हमारा परमेश्वर महान है और उस परमेश्वर की आराधना करेंगे, स्तुति करेंगे. God bless you all. Okay, God bless. ദൈവം അനുഗ്രഹിക്കട്ടെ. താങ്ക് യു കർത്താവ് ദാസികൾ. ആമേൻ. അപ്പകാന്തന്റെ ബില്ല് സിസ്റ്റം ദൈവം ധാരാളമായി അനുഗ്രഹിക്കട്ടെ. അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു സെക്ഷൻ ആയിരുന്നു. बहुत अच्छा लगा ना? सभी को अच्छा लगा? अच्छा लगा तो थम्स अप दीजिए एक बार. एक स्माइल देने में दिक्कत तो नहीं होगा ना? बढ़िया, एक स्माइल. वेरी गुड. एक हंसो, जरा हंस कर दिखाइए. इशिका, हाँ वाह, अरे वाह, बढ़िया है. आप लोग का चेहरा देखने में बहुत मजा आती है. ठीक है, हम अभी प्रार्थना करेंगे. अब हमारे लिए किरण टीचर अभी प्रार्थना करके इस सेक्शन को वाइंड अप करेंगे. तो हम कभी मिलेंगे? वेडनेसडे को मिलेंगे. साथ ही साथ हमारे जैसे सिखाया इस सनफ्लावर के जैसा हम भी मुस्कुराहट में सूर्य को देखकर, जैसे सूर्य को देखकर वो मुस्कुरा, जैसे हम परमेश्वर के मुंह पर देखने से हम भी मुस्कुराहट में हमारी जिंदगी को आगे बढ़ेंगे. बस यीशु ही लक्ष्य स्थान में रखकर हम आगे चलेंगे. इस समय प्रार्थना करके इस सेक्शन को वाइंड अप करेंगे. प्रभु जी हम धन्यवाद और स्तुति करते परमेश्वर पिता, आपके चरणों में आते खुदावन परमेश्वर पिता, हम आपके चरणों में आते परमेश्वर पिता. अब तो परमेश्वर आपने संभाला, सुरक्षित रखा, उस बात के लिए हम धन्यवाद स्तुति करते हैं प्रभु जी. हम प्रार्थना करते परमेश्वर पिता, हर एक बच्चों को परमेश्वर आपके हाथों में समर्पित करते परमेश्वर पिता. परमेश्वर पिता आज हम परमेश्वर पिता हमारे कुछ बच्चे हमारे बीच में आए परमेश्वर पिता. कुछ बच्चे परमेश्वर पिता एग्जाम के कारण परमेश्वर नहीं आ पाए परमेश्वर पिता. हम सभी को तेरे हाथों में समर्पित करते परमेश्वर, आप अनुग्रह आशीष अनुग्रह करे परमेश्वर पिता. उनके संग और साथ रहना आप परमेश्वर पिता. हम सभी को तेरे हाथों में समर्पित करते परमेश्वर पिता. हम प्रार्थना करते परमेश्वर पिता आने वाले टीचर्स के लिए प्रभु, हम आपको धन्यवाद करते परमेश्वर पिता. हम प्रार्थना करते परमेश्वर जो टीचर्स हमारे बीच में आए उनको भी आशीष अनुग्रह सामर्थ देना, अनुग्रह देना प्रभु जी. उनका परिवार में आशीष करना, उनके बच्चों को, उनके पति पत्नी को परमेश्वर दोनों को आशीष करना प्रभु जी. जो आपके बच्चों को सिखाने के लिए अपना समय निकाल कर परमेश्वर हमारे बीच में आए, उस बात के लिए परमेश्वर आपको धन्यवाद करते प्रभु जी. आपका अनुग्रह और आशीष उनके साथ बना रहने के लिए हम प्रार्थना करते परमेश्वर पिता. हम प्रार्थना करते परमेश्वर पिता सिस्टर बिंदु को भी तेरे हाथों में समर्पित करते परमेश्वर पिता. उनके जीवन में ही परमेश्वर आपने जो समय दिया परमेश्वर हमारे बीच में आने के लिए प्रभु जी, उसके लिए हम धन्यवाद करते परमेश्वर. आपने उपयोग किया परमेश्वर, एक अनुवाद करके हमारे बीच में दिया, उसके लिए हम धन्यवाद करते स्तुति करते प्रभु जी. उनको भी आशीष अनुग्रह सामर्थ देना प्रभु. सिस्टर सिमी को भी आपके हाथों में देते प्रभु जी. गीत गाने में सहायता मदद की, अनुग्रह किया प्रभु. बच्चों के बीच में आके कुछ गीतों को गाकर परमेश्वर आपके नाम को महिमा करने के लिए सहायता मदद की, उसके लिए हम धन्यवाद करते प्रभु जी. हम परमेश्वर पिता सब बातों को परमेश्वर आपके हाथों में समर्पित करते प्रभु जी. यहाँ पर बैठे हुए परमेश्वर पिता हर एक बच्चों को परमेश्वर पिता, अंश को, अंशिका को, जतिन को परमेश्वर, समीर को, ईशिका को परमेश्वर पिता आपके हाथों में देते प्रभु जी. परमेश्वर आपने संभाला, आपने अगुवाई की, उस बात के लिए परमेश्वर आपको धन्यवाद देते परमेश्वर पिता. प्रभु जी हम प्रार्थना करते सिस्टर सुलू को भी आपके हाथों में देते प्रभु जी. इस स्कूल को चलाने के लिए प्रभु सहायता मदद की, उस बात के लिए परमेश्वर हर बातों में परमेश्वर आप अनुग्रह आशीष करने के लिए प्रार्थना करते परमेश्वर पिता. परमेश्वर बीच में नेटवर्क का इश्यू होने के कारण परमेश्वर पिता बीच में काफी दिक्कत से होते हैं परमेश्वर पिता. उन सब बात में फिर भी आपने हमें सहायता मदद की, उसके लिए हम धन्यवाद करते प्रभु जी.
आपने संभाल लिया, आपने चंगाई दी, उसको छुटकारा दिया। सब बातों के लिए प्रभु हमारे बच्चे बीच में बीमार भी हुए, परमेश्वर हमारे बच्चों को चंगाई दिया, छुटकारा दिया, उसके लिए हम धन्यवाद करते परमेश्वर पिता। प्रभु पिछले दिनों में अंशु को भी प्रभु आपने चंगाई दी, छुटकारा दिया, उसके लिए धन्यवाद करते परमेश्वर पिता। और परमेश्वर पिता मौसम के बदलते हुए परमेश्वर हमारे बच्चों को सभी को आप अपने हाथों में संभालना, सुरक्षित रखना, हमारे टीचर्स को भी संभालना प्रभु। किसी भी कारण परमेश्वर पिता कोई दिक्कत परेशानी में ना होने पाए प्रभु, सभी को आप आशीष और बरकत देना प्रभु। हम जब वेडनेसडे को मिलते हैं प्रभु जी, हम हर सभी हम मिलकर आपको आराधना स्तुति करने पाए प्रभु जी, पर आपके वचन को सीखने पाए, आपके वचन को पढ़ने पाए प्रभु जी, आपको आराधना करने पाए, आपको धन्यवाद कहने पाए प्रभु। सब बातों में आशीष अनुग्रह करना परमेश्वर, अब तो संभाला, आगे भी संभाला प्रभु। सारे आदर में आपको देते हुए प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन 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 आमीन। परमेश्वर हमारी प्रार्थना सुना, इसलिए धन्यवाद करेंगे। आमीन आमीन आमीन। सभी लोग जोरदार हालेलुया बोलिए, 3 बार हालेलुया बोलिए। यस, हालेलुया हालेलुया हालेलुया। हाथ ऊपर करके बोलिए। हाँ, ओके। परमेश्वर सभी को आशीष दे। താങ്ക് യു സിസ്റ്റർ. ജയ സിസ്റ്ററിനും കർത്താവിന്റെ ദാസൻ റോബിൻ പാസ്റ്ററിനും ദൈവം ധാരാളം അനുഗ്രഹിക്കട്ടെ. താങ്ക് യു. ബിന്ദു തോമസ് സിസ്റ്ററിന് ഒരു പ്രാവശ്യം കൂടി നന്ദി രേഖപ്പെടുത്തുന്നു. ദൈവം അനുഗ്രഹിക്കട്ടെ. ഗോഡ് ബ്ലസ് യു. താങ്ക് യു. ഓക്കെ, താങ്ക് യു.